हाय गाईज, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला वॉटर रेजिस्टंट मेकअप करून दाखवणार आहे. सगळ्यात आधी मी फेस क्लीन करून घेतला आहे आणि लेन्स टाकून राहिली आहे. लेन्स लावताना हात क्लीन करून काळजीपूर्वक लावायचे आहे. लेन्स लावल्याने डोळ्यातून 2 मिनिट तरी पाणी इथे मी मॅजिक ड्रॉप घेतला आहे. अफ्लेरचा मॅजिक ड्रॉप आहे, जे वॉटर रेजिस्टन्ससाठी परफेक्ट आहे. याला प्रायमर सारखं यूज करायचं आहे. इथे मी यूज करत आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलर लावून ब्लेंड करून घ्यायचं आहे छान पद्धतीने. इथे मी यूज करत आहे फॉरएव्हर 52चं कलर करेक्टर आणि जिथे पिंपल असणार तिथे ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर लावून त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि त्यावर स्किन टोननुसार कन्सिलर यूज करत आहे आणि छान ब्लेंड करून घेत आहे. ब्लेंड करून झाल्यानंतर मी फॉरएव्हर 52 प्रो फाउंडेशन यूज करत आहे. फाउंडेशन व्यवस्थित ब्रशनी डॅब करून लावून राहिले आहे पूर्ण स्किनला. फाउंडेशनमध्ये सुद्धा अफ्लेरचा ड्रॉप टाकायचे आहे. 2 ड्रॉप असले तरी चालेल. आणि फाउंडेशन लावून झाल्यानंतर मी लावत आहे फॉरएव्हर 52चं कन्सिलरनी फेस इन्हॅन्स होते आणि छान दिसते. जिथे जिथे कन्सिलर केलं आहे तिथे तिथे ब्लेंड करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित. त्याच जागेवर ब्लेंड करायचं. कन्सिलिंग करून झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे कांटोरिंग करताना कानाच्या वरच्या भागावरून आणि लिप्स आणि नाकाच्या अगदी मधोमध एक रेष ओढायची आहे. ते झाल्यानंतर नाकावर सुद्धा आजूबाजूला स्ट्रेट लाईन ओढायची आहे आणि ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता मी लावत आहे लूज पावडर त्याच ठिकाणी लावायचं आहे जिथे आपण कन्सिलिंग केली होती. जिथे जिथे काउंटर केला आहे आपण तिथे आपल्याला लावायचं नाही आहे लूज पावडर. आणि लूज पावडर लावून म्हणजे पूर्ण फेसलाच लावायचं आहे. फक्त जिथे कंटूर केले आपण तिथे लावायचं नाही आहे. लूज पावडर लावून झाल्यावर पूर्ण ब्रशनी डस्ट ऑफ करून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसंही पावडर आपल्या स्किनमध्ये एक्स्ट्राचा नसला पाहिजे. लूज पावडर फक्त मेकअप सेट करायसाठी असते. एक्स्ट्रा असेल तर ते काढून टाकायचं. आता मी लावणार आहे लिक्विड ब्लशर हे लावून झाल्यानंतर ब्लेंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित ब्लेंडरनी. लिक्विड ब्लशर थोडा कमी प्रमाणात लावायचा कारण तो डार्क असतो. आणि छान ब्लेंड करून कमी प्रमाणात लावून छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि मी इथे पावडर ब्लशर पण लावत आहे. ब्लशर झाल्यानंतर मी थोडं कांटोरचं पण इन्हॅन्स होण्यासाठी आणखी लावत आहे ब्रशनी व्यवस्थित त्याला ब्लेंड करून घेत आहे. आता मी लावत आहे हायलाइट करताना चीनवरती, अप्पर नोजवरती, फोरहेडवरती आणि चिक्सवरती लावल्या जाते. आणि लावताना व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. थोडं अगदी लावायचं आहे. ब्रशमध्ये अगदी थोडं घेऊन डॅब करून लावायचं आहे. आणि थोडं आयब्रो बोन्स आणि ब्युटी बोन्सला पण लावायचं आहे. हायलाइट करून झाल्यानंतर मी करणार आहे आय मेकअप करताना मी ब्राऊन शेड यूज करत आहे. ब्राऊन शेड ब्रशमध्ये घेऊन छान ब्लेंड करून घेत आहे. दोन्ही आयब्रोला छान ब्राऊन कलरने ब्लेंड करून घ्यायचं आहे सर्क्युलर मोशनमध्ये. आय मेकअप झाल्यानंतर मी आयब्रो डिफायनिंग करत आहे. आयब्रो डिफायनिंगसाठी मी स्विस ब्युटीचा पॅलेट यूज केला आहे. आयब्रो डिफायनिंग करताना आयब्रो क्लीन करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि मग त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे. व्यवस्थित शेप दोन्ही याला मी दिला आणि त्याला मर्ज केला आहे दोन्ही साईडनी. आयब्रोज व्यवस्थित मर्ज करून झाल्यानंतर बघायचं आहे दोन्ही इक्वल आले की नाही तर. आणि व्यवस्थित करून घ्यायचे आहे इक्वलमध्ये. आयब्रो डिफायनिंग झाल्यानंतर मी लावत आहे मस्कारा लावताना व्यवस्थित लावावं लागते. डोळ्याच्या आजूबाजूला न लागता
सांभाळून लावायचा आहे. त्यानंतर मी आयब्रोच्या खाली लावत आहे कन्सिलर, आयब्रोचा शेप व्यवस्थित आणखी उठून दिसण्यासाठी. त्यानंतर लावत आहे लायनर लावताना आयलायनर लावताना थोडं काळजीपूर्वक लावायचं आहे, इकडे तिकडे लागायला नको. आणि त्यानंतर मी लावत आहे काजळ. दोन्ही डोळ्यांना काजळ लावून झाल्यावर मी लिप्स क्लीन करून राहिली आहे लिपस्टिक लावण्यासाठी. ही माझी भाची आहे डॉक्टर तेजस्विनी इंगोले. माझ्याकडे या टायमाला क्लायंट आले होते, त्यामुळे तिलाच लिप लायनर आणि लिपस्टिक लावावी लागली. ते झाल्यानंतर मी ज्वेलरी लावून दिली तिला. ज्वेलरी लावल्यानंतर फायनल लुक हा. तुम्हाला हा वॉटर रेजिस्टंट महाराष्ट्रीयन मेकअप लुक कसा वाटला नक्की सांगाल, आणि शेअर सबस्क्राईब पण नक्की करा. आणि कमेंटमध्ये मला तुम्हाला जर हेअरस्टाईलचं पण